तर आम्ही सध्या आलो आहे बेना बीच वरती, हे बघू शकता तुम्ही, हा बेना बीच आहे। तर आम्ही हिडन लोकेशनला आलतो पण लोकेशन काय भेटत नाही आम्हाला, तर आम्ही आता भटकलो आहे, भटकत इकडे आलेलो आहे आम्ही। आता तुम्ही बघू शकता इथे काही पोलीस भेटलेले आहेत, तर पोलीस गाडीचे चेक करायला आलेत, पण दारू बिरू आम्ही काय पित नाही त्यामुळे काय विषय नाही आहे। तर फुल आम्ही याच्यामध्ये आलं, हे बघू शकता हा बीच आहे, हा पाठीमागे बेना बीच आहे, हे बघू शकता। तो मध्ये आयलँड आहे, तो दिसतोय ना छोटा, तो आयलँड आहे मध्ये। तर हे वसईमधला एकमेव हिडन लोकेशन आहे, हा बेना बीच आहे। हिडन लोकेशन म्हणजे इकडे फक्त स्वतःची बाईक असेल तर आपण येऊ शकतो या बीचवरती, असा इकडे कोणती सोय नाही आहे येण्यासाठी। स्वतःची बाईक असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता। एकदम खूप आणि सुंदर असा बीच आहे, हे बघू शकता तुम्ही पाठीमागे, पूर्ण एकदम खाली जागा आहे, मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता। सनसेट पण इथून एकदम छानपणे बघू शकता। हे बघा, हे आमचे मित्र आहेत, आमची ॲक्टिवा ही गाडी घेऊन आलेलो आहे आम्ही, हे बघू शकता। काही लोक इथं आलेले आहेत, हे बघा KTM वगैरे डूक वगैरे घेऊन आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आधी तो तुम्हाला पुढे मी काही जागा दाखवतो तुम्हाला, एकदम घंटा छोड़ला गाइस, तुम्ही बघू शकता, ये भाई ये मोमेंट जीना चाहिए आपको भी। पक्षी बैक कैमरा फायनली आमची गाडी अडकलेली आहे आणि आम्हाला उतरून जायची वेळ आलेली आहे, हे बघू शकता। गाडी आमची इथं कसं आहे, ओली जागा असल्यामुळे गाडी अडकलेली आहे, तर आम्ही सध्या उतरून पुढे जाणार आहे। तिथून पुढे बघू, चांगला रोड लागेल तिथून बाहेर निघू शकतो आम्ही। तर बघू शकता तुम्ही, येताना आम्ही आलो होतो रोडनी, मग जाताना गाडी आम्ही मधून टाकलेली आहे। बघूया लास्ट पर्यंत गाडी जाते की नाही, की उचलून डोक्यावरती घ्यायची वेळ येईल असं वाटतंय आम्हाला, तर बघूया पुढे जाऊन काय होतंय। लेट्स गो। तर मित्रांनो, फायनली या बीचवरती फुल एन्जॉय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। माझे मित्र पुढे थांबलेले आहेत, तुम्ही जात आहे। तर आम्ही दुपारी आल्यामुळे फुल ऊन आहे, इथे चाललेला आहे फोटोशूट, बघू शकता तुम्ही, हा फोटोशूट चालू आहे। हे बघू शकता माझ्या माटी जे बोटी आहेत ती मच्छीमारीसाठी या बोटीमध्ये घेऊन जातात, हे बघा। या आता भरती चालू असल्यामुळे बाहेर ठेवलेल्या आहेत, तेव्हा या 3 बोटी आहेत, या बोटीच्या साहाय्याने समुद्रामध्ये जातात। हा बीच एकदम क्लीन आहे, पूर्ण साफसफाई तुम्ही बघू शकता, इथे कोणताही प्रकारचा कचरा नाही आहे, आणि हा बीच कपल लोकांसाठी बेस्ट बीच आहे। इकडे जास्त लोक नाही आहेत, तर मस्तपैकी बसून टाइमपास करू शकता। हा असा एकमेव बीच आहे वसईमधला। आता टायमिंग आहे, खूप ऊन लागत आहे, तर सो आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे। बघू पुढे जाऊन आम्ही काही फोटोशूट करून आम्ही परत निघेल। तर हा बीच खूप सुंदर आहे, तुम्ही पण येऊ शकता, फिरू शकता। हा हिडन बीच आहे, इकडे कपल लोक पण येऊ शकतात, कपल लोकांसाठी हा एकदम बेस्ट बीच आहे। तुम्ही एनी टाइम कधी पण येऊ शकता, इकडे कोणती बस वगैरे इकडे नाही येत आहे बीचवरती, तर स्वतःची बाईक असेल तर तुम्ही बेस्ट येऊ शकता, फिरू शकता, एन्जॉय करू शकता। मी ते बघायला आलतो, जी फेवरेट म्हणजे जाम व्हायरल लोकेशन चाललंय इंस्टाग्रामवरती, बेना बीच करून तिथे ते फुलाची थोडी गवतं आहेत ती बघायला आलतो आम्ही। प्यार दो भाई, सगळे प्रेम करा भाई, सगळे प्रेम, लाल बटन है उसको फोड़ दो, उसको फोड़ दो, हाँ लाल बटन फोड़ दो। ये आप देख सकते हो कितना प्यारा सनसेट है, बीच व्यू देख सकते हो आप। मैं आता तुम्ही बघू शकतो, आता मी नहीं ते सगळं लड़की का चक्कर नहीं, ट्रेन छोकरी 3 चक्कर कभी नहीं करने का, एक जाएगी दूसरी आएगी, तो निकालना पड़ेगा भाई। तो अभी फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे, इथे खूप सारा पब्लिक आहे, तो बघू शकता। आम्ही बाईक पुढे लावलेले आहे, काय बोलू शकतो, काय ना बोलू शकत, तुम्हाला देत नाही, तूच बोलतो, मी काय बोलू। हे पकड, अरे AK-47 नाहीये जे खांद्यावरती पकडते, तुम्ही बघू शकता। आता आम्ही इकडे बीचवरती आले, सिरूची बीचवरती, हे बघा 2 जण बसलेत निवांत एकदम शांत। आता इकडे पुढे मॅच चालू आहे, तुम्हाला बघायचं, तुम्हाला एक मिनिट थांबा। हे बघा हे असे मोमेंट तुम्हाला जगले पाहिजेत लाईफ मध्ये, हे जाम आवश्यकता आहे, जगले पाहिजे तुम्ही। इसमें जो किक है वो किसी में नहीं है, एन्जॉय करा, एन्जॉय करो लाईफ आहे।
घरी बसून काय नाही काय नाही भावा. होत. चल बाहेर तू पण ये, पाय- फिरायला ये. पाय बाहेर काढा. हे बघ हे बघ हे बॉल डॉट झाला काय अर्थ नाही. डॉट बॉल आहे डॉट बॉल. बाकी बॉलर मस्त होता. आणि तुम्ही अजून बघू शकता एकदम तिथे बघा तुम्हाला ते दिसते का ते डोंगरावर घर दिसते का ते 4-5 माझे आहेत. 4-5 माझे आहेत तिकडे. 4-5 तुझी नाही ते डोंगरावरची घर आहे. हे बघा हे काय करते क्रिकेट चालू आहे ते क्रिकेट क्रिकेटचं चालू मैदान आहे. चालू आहे. पिच गेला IPL चालू होणार आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे फुल एकदम फुल जोश मध्ये. RCB वाला प्लेअर आहे तिकडे. RCB हे आप्पा हो का बोलत नाही ते निवांत फालतू शब्द वापरायचे नाही ते. इज नॉट यूज दिस बॅड वर्ड्स. बॅड वर्ड्स ओके या. तुम लोग ये व्यू देख सकते हो. सिर्फ व्यू देखो व्यू और कुछ मत देखो. ये देखो और कुछ मत ये देखो नजारा. ये बहुत जाना माना बीच है हमारे इधर का वसई का. वसई की शान. मग नंतरला येतात इकडे यहाँ पे कुछ पहलवानी चल रही है यहाँ पे. वसईची आन बान शान हा एकमेव असा सुरूची बीच आहे. तिथे खूप एन्जॉय करू शकता तुम्ही. हा एन्जॉय मुवमेंट वाला बीच आहे. इकडे मस्त फोटो इकडे मस्त फोटोशूट करू शकता. इकडे आपल्याला पुढे समोर गेल्यावरती घोडा बघायला मिळेल. तर तुम्हाला फुल पब्लिक प्लेस वाला बीच आहे हा. पब्लिक बघू शकता तुम्ही फुल पब्लिक आहे. आणि समोर गेल्यावरती आपल्याला घोडा बघायला मिळेल. तर मी तुम्हाला घोड्याचे काही क्लिप्स दाखवेल. हे बघा हा काय करतोय. चांद होऊन जाऊ दे एक होऊन जाऊ दे. एक होऊन जाऊ दे. एक फ्लिप होऊन जाऊ दे. हा बघा हा मित्र आहे आमचा. फ्लिप मार रे. हा बघू शकता इथं घोडा पण आहे. घोड्याची सर्व्हिस पण भेटेल. ते आपण घोड्यावरती बसून एन्जॉय करू शकतो. हे बघू शकता घोडा. पुढे गेल्यावरती घोडा गाडी पण आहे. बघू शकता घोडा गाडी पण आहे. ते फुल एन्जॉय मोमेंटवाला बीच आहे हा. बघू शकता फुल पब्लिक आहे. संध्याकाळचा टाइम आहे आता. ऑलमोस्ट 4 वाजले असतील. तो नमस्कार दोस्तों, तुम लोग देख सकते हो हम सिरूची बीच पे आहे. मित्रांनो हे बघू शकता पुढे घोडा गाडी आहे. तुम्हाला दाखवतो घोडा गाडी. कधी पाहिले नसतील म्हणून आम्ही तुम्हाला घोडे दाखवतोय. बघून घ्या कशी असतात बघा. एक काला आहे, चॉकलेटी आहे, व्हाईट आहे. इकडे व्हाईट बघा तुम्ही कधी घोडी बघितली नसतील तर आम्ही तुम्हाला दाखवतो. आता आपण यांचा जेंडर चेक करू आपण. जेंडर मत ब्रो. नाही घोडा आहे चेक करू. ये घोड़ी है. घोडा लागेल तो. ये घोड़ी है. किसी के बारात में घोड़ी चाहिए तो ये मिल जाएगी. हे बघू शकता हा सुरूची बीच आहे. याच्यावरती घोडा गाडी पण सर्व्हिस भेटते आपल्याला. पैसे देऊन आपण घोड्यावरती बसून काही एन्जॉय पण करू शकतो. हे बघू शकता मित्रांनो. हे बघू शकता बीचच्या बाहेर आपली खाण्याची सोय पण आहे. इकडे थंड गोळा आईस्क्रीम वगैरे सगळं भेटत आहे. लिंबू सरबत वगैरे तुम्ही घेऊ शकता, पिऊ शकता. हे बघू शकता हा इकडे पार्किंग आहे. बाईकची पार्किंग इकडे आहे. ते बघू शकता इकडे पाणी बॉटल वगैरे थंडा कोल्ड्रिंक वगैरे जे पण काय असेल ते तुम्हाला इकडे भेटू शकते. मित्रांनो फायनली आम्ही हिडन लोकेशनला पोहोचलेलो. इकडे आम्ही करणार आहे फोटोशूट. तर तुम्ही बघू शकता एकदम कूल आणि थंड वातावरण आहे. इकडे मोठमोठी झाडे पण आहेत. ते या झाडामध्ये फक्त फोटोशूटच नाही होत तर बरेच काही होते. इकडे बघू शकता तुम्ही. तर आम्ही जाणार आहे पुढे तुम्हाला काही लोकेशन दाखवतो. फोटोशूटसाठी हा एकमेव ठिकाण आहे. इकडे बघू शकता मोठमोठी झाडे आहेत. प्री वेडिंग साठी एक नंबरचं लोकेशन आहे. हे बघू शकता तुम्ही. मस्त व्ह्यू आहे. एकदम कूल वातावरण आहे. बघू शकता तुम्ही. फोटोशूट साठी एक नंबर जागा आहे. तुम्ही कधीही येऊ शकता. खास फोटोशूट साठी आम्ही एवढ्या मध्ये आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. हा निसर्ग बघू शकता तुम्ही. एकदम वातावरण फुल झालेलं आहे. बघू शकता पाठीमागे मोठमोठी झाडे बघू शकता तुम्ही. हे बघा फोटोशूटसाठी एक नंबर ठिकाण आहे. तुम्ही एकदम मस्त चांगले फोटो रील्स शूट करू शकता. इकडे बघा हे आमचे मित्र आहेत. म्हणजे हे मॉडेल आहेत. त्यांचा फोटोशूट मी करणार आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे फोटोशूट करणार आहे. हे बघू शकता मस्त एकदम थंड वातावरण. चालाय बीचचा एन्जॉय करून झालेला आहे. तर सो आम्ही आता चाललेलो आहे घरी. तो बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. खाली जे लाल बटन दिसते ना त्याला फोडायला विसरू नका. तो बाय बाय.